हरे कृष्ण. तुम्हा सर्वांना नित्यानंद त्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. 31 जानेवारी शनिवारी नित्यानंद त्रयोदशी आहे. याच दिवशी नित्यानंद प्रभू या धर्तीवर अवतरित झाले होते. खूप जणांना नित्यानंद प्रभूंबाबतीत माहिती नाही. चला तर मग आपण आज जाणून घेऊयात नित्यानंद प्रभू कोण आहेत ते. नित्यानंद प्रभू हे स्वयं श्री बलराम आहेत आणि ते आदिगुरु सुद्धा आहेत. ते श्रीकृष्णांसोबत त्यांच्या सर्व लीलांमध्ये सहभागी असतात. जसे की ते श्री विष्णूंसोबत अनंत शेष म्हणून आहेत. त्रेतायुगामध्ये श्रीरामांसोबत ते त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण म्हणून आहेत. द्वापार युगामध्ये श्रीकृष्णांसोबत ते त्यांचा मोठा भाऊ बलराम म्हणून आहेत. याचप्रमाणे या कलयुगात ते श्री चैतन्य महाप्रभूंसोबत म्हणजे श्रीकृष्णांसोबत या कलयुगात श्रीकृष्णांनी चैतन्य महाप्रभू म्हणून अवतार घेतलेला आहे. त्यांच्यासोबत ते नित्यानंद प्रभू म्हणून प्रकट झालेले आहेत. जर तुम्ही इस्कॉनच्या मंदिरामध्ये गेला असाल तर तिथे तुम्हाला श्रीकृष्ण राधाराणीचे विग्रह दिसतील. त्याच्या शेजारी तुम्हाला जगन्नाथ भगवान, बलभद्र आणि सुभद्रा मैयाचे विग्रह दिसतील आणि त्याच्या शेजारी तुम्हाला अजून 2 विग्रह दिसतील. हेच आपले नित्यानंद प्रभू आणि गौरांग प्रभू आहेत, जे की या कलियुगामध्ये पतिजीवांचा उद्धार करण्यासाठी आणि भक्तीचा प्रसार करण्यासाठी अवतरित झालेले आहेत. नित्यानंद प्रभू हे आजपासून 500 वर्षांपूर्वी पश्चिम बंगालच्या एकचक्रधाम मध्ये अवतरित झाले. त्यांच्या आईचे नाव पद्मावती आणि वडिलांचे नाव हडाई पंडित असे होते. ते दोघही परम वैष्णव होते. चैतन्य चरितामृतात असे लिहिले आहे की नित्यानंद प्रभूंच्या कृपेशिवाय तुम्ही श्रीकृष्णांची भक्ती किंवा त्यांचे प्रेम प्राप्त करू शकत नाही. त्यांच्या कृपेशिवाय हे सगळं अशक्य आहे. ज्या व्यक्तीला नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त होते त्या व्यक्तीला निसंदेह चैतन्य महाप्रभूंची म्हणजे श्रीकृष्णांची कृपा आणि त्यांची भक्ती प्राप्त होते. त्यामुळे या संधीचा सगळ्यांनी नक्कीच फायदा घ्या. त्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे. दुपारी 12 नंतर तुम्ही उपवास सोडू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. हरे कृष्ण.